जय हिंद, जय भारत. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना 23 मार्च रोजी फाशी का देण्यात आली, त्याचं कारण काय फाशी देण्याचं, त्याचं आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत आपण व्हिडिओला सुरू करूया. मित्रांनो मी तुम्हाला एकदम स्पष्टपणे आणि साध्या आणि सोप्या भाषेत सांगणार आहे की भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशी का व कोणत्या कारणामुळे देण्यात आली. तर चला सुरू करूया. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यामागची कथा ही भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील अत्यंत महत्त्वाची आणि भावनिक घटना आहे. फाशी का देण्यात आली, संपूर्ण माहिती. लाला लजपत राय यांचा मृत्यूचा बदला त्या तिघांनी घेतला. तो कसा घेतला बघूया. लाला लजपत राय हे ब्रिटिशांच्या विरोधात आंदोलन करत होते. 1928 मध्ये सायमन कमिशनच्या विरोधात मोर्चा काढला. कोणी? लाला लजपत राय यांनी. इंग्रज पोलिसांनी निर्दयी लाठीचार्ज केला. कोणावर? लाला लजपत राय यांनी काढलेल्या मोर्चावर लाठीचार्ज केला. त्यामध्ये लाला लजपत राय हे गंभीर जखमी झाले. काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. लाला लजपत रायचा काही दिवसांनी मृत्यू झाला, कारण त्या लाठीचार्जमध्ये त्यांना खूप जास्त दुखापत झाली होती, म्हणून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला दवाखान्यात असतानाच. यामुळे तरुण क्रांतिकारक खूप संतापले होते. लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला होता म्हणून ही तिघं खूप संतापले होते. आता पुढे पण पाहूयात. शॉर्डर्सची हत्या. लॉर्डर्सची हत्या का झाली ते पाहूयात. लाठीचार्जचा आदेश देणारा अधिकारी जेम्स स्कॉट होता, पण चुकून जॉन शॉर्डर्स याची हत्या झाली. ही हत्या कोणी केली? भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी. ती कशा प्रकारे केली ते पाहूयात. ही कारवाई राजगुरू यांनी गोळी झाडून केली. भगतसिंग यांनी साथ दिली. सुखदेव यांनी योजना केली. यानंतर ते गुपितपणे लपून राहिले. शॉर्टची हत्या केल्यानंतर हे सगळे तिघं लपून राहिले. नंतर असेंब्लीमध्ये बॉम्बस्फोट घडून आणला. कधी? 1929 रोजी दिल्लीतील सेंट्रल असेंब्लीमध्ये भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी बॉम्ब टाकला. बॉम्ब कमी शक्तीचा होता. कोणालाही मारण्याचा उद्देश नव्हता. उद्देश इंग्रज सरकारला जाग करणे, इन्कलाब